राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यामुळे चाकण परिसराचे रोपडे शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी पालटलेले पाहावयास मिळाले। रस्त्यावरील अवैध प्रवासी वाहतुकीची गायब झालेली वाहने, मोकळे रस्ते, भरलेले खड्डे असे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठ फिरताच या भागात पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूकदार, विद्यार्थी अशा सर्वांनाच करावा लागला। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी 6:30च्या सुमारास चाकणमधील तळेगाव चौकात या सर्व बाबींची पाहणी करत असताना खुद्द पोलिसांनीच पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक रोखून धरली। त्यामुळे 3 ते 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। ही बाब लक्षात आल्यानंतर खुद्द अजित पवार यांनीच पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि अडवलेली वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान अजित पवार यांची पाठ फिरताच चाकणमधील सर्व रस्ते पुन्हा एकदा प्रचंड कोंडीत अडकले। अनेक ठिकाणी चौकांमध्ये वाहतूक पोलीस देखील नसल्याची बाब समोर आली। त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता।